श्री सद्गुरु चरित्र ज्ञानविवरण अध्याय 8 शनी प्रदोष व्रत महात्म्य कथन नाम श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री सद्गुरुभ्यो नमः। नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा निरोपिलासी श्री सद्गुरु राहिले किती दिवशी वर्तले पुढे काय सांग। काय हो म्हणाला नामधारक सिद्धांना म्हणाला की आपण आता मला काय सांगितला, गोकर्ण महिमा सांगितला, पण मला हे सांगा की सद्गुरु श्रीपाश्री वल्लभ गोकर्ण महाबळेश्वर मध्ये किती दिवस राहिले, सद्गुरु राहिले किती दिवस सद्गुरु राहिले तिथे, आणि पुढे वर्तले पुढे काय सांगा, आणि पुढे काय काय घडलं हे काय करा, मला विस्तार करून सांगा। तू श्री सद्गुरुमूर्ती कृपा सिंधू माझे मनी लागला वेदू चरित्र ऐकता महानंदू अत्य उल्हास होतसे। काय हो म्हणतो नामधारक, म्हणतो की तुम्हीच काय आहात, सिद्धांना काय म्हणतो, तुम्ही कृपा सिंधू आहात, तुम्ही मला काय करत आहात, सद्गुरु चरित्र विस्तार करून सांगत आहात, माझं मन काय हो तिकडंच लागलेलं आहे, काय चरित्र कधी ऐकतोय, आणि ते सद्गुरूंचं चरित्र ऐकून माझ्या मनाला काय हो प्राप्त होत आहे, अति उल्हास होतोय माझ्या मनाला। परिसोनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध अति गहन सांगता झाला विस्तारून श्रोते तुम्ही अवधारा। आता शिष्याची विनंती ऐकून काय हो सिद्ध पण काय झालं हो, गहिवरून येऊन काय हो लगेच काय झाले, विस्तार करून सद्गुरु चरित्र सांगायला लागले। कारण सद्गुरु शिष्याची काय करतात हो, नेहमी इच्छा पूर्ण करतात, पर इच्छा कोणती पाहिजे हो, कोणती पाहिजे तर श्रवणाची इच्छा पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, श्रवण मागितलं पाहिजे, श्रोत्यानं काय केलं पाहिजे हो, अंतरी काय घेतलं पाहिजे, त्या भगवंताची ओळख घेतली पाहिजे, ते स्मरण घेतलं पाहिजे। म्हणून ज्या वेळेस नामधारकांनी मागितलं, नामधारक म्हणजे कोण हो, तुम्ही आम्ही, नामधारक म्हणजे कोण, जो सद्गुरूंचं चरित्र समजून घेण्याची ज्यांना काय होते हो अंतरापासून इच्छा होते, तो कोण आहे, नामधारक आहे। आणि नामधारक कोणी दुसरी व्यक्ती नसून आपण स्वतःच कोण आहोत हो, नामधारक आहोत। आता परिसोनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध अति गहन सांगता झाला विस्तारून श्रोते तुम्ही अवधारा। काय हो सांगितले, शिष्याची विनंती ऐकून, नामधारकाची विनंती ऐकून सिद्ध काय करायला लागले हो, विस्तारून सांगायला सुरुवात करत आहेत, तर श्रोते तुम्ही काय करा, लक्ष देऊन ऐका। गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती राहिले वर्षे 3 गुप्ती तेथून श्रीगिरी पर्वता येती लोकानुग्रहासी। काय हो सांगितलं, श्रीपाश्री वल्लभ गोकर्ण क्षेत्रामध्ये 3 वर्ष कसे राहिले, गुप्त राहिले, आणि तेथून परत काय हो श्रीगिरी पर्वताला आले, कशासाठी, फक्त तुमच्या आमच्यासाठी, लोकानुग्रहासी। जयाचे चरण दर्शन करिता जाण समस्त तीर्था समान चरणम पवित्रम विततम पुराणम वेदश्रुती बोलती। जयाचे चरण दर्शन करिता जाण म्हणजे काय हो, ज्याच्या नुसत्या चरण दर्शन जरी झालं तरी कशाप्रमाणे आहे हो, ते सर्व तीर्था समान आहे। चरणम पवित्रम विततम पुराणम वेदश्रुती बोलते, असं कोणी सांगितलं, सद्गुरूंच्या चरणाचं नुसतं दर्शन जरी झालं तरी कसं आहे होते, सर्व तीर्थ केल्या समान आहे। आणि असं कशामध्ये सांगितलेलं आहे हो, वेदश्रुतींमध्ये हे सांगितलेलं आहे की सद्गुरु चरणाच्या नुसत्या दर्शनाने देखील आपल्याला काय हो सर्व तीर्थ केल्याचं काय मिळतं हो, पुण्य मिळतं। चरणम पवित्रम विततम पुराणम असं कोणी सांगितलंय हो, वेदश्रुतीमध्ये असं सांगितलेलं आहे, वेदांमध्ये असं सांगितलेलं आहे।
समस्त तीर्थे श्री सद्गुरु चरणी, तो का हिंडे तीर्थभुवनी, लोकानुग्रह करणे म्हणून जाती आपण पर्येसा. आता आपल्याला माहित आहे सर्व तीर्थ कुठं आहे, तो श्री सद्गुरु चरणाजवळ सर्व तीर्थे आहेत. मग आपल्याला प्रश्न काय की सर्व तीर्थे जर त्यांच्या चरणाजवळ असतील तर ते का तीर्थे हिंडतायत सर्व? स्वतः सद्गुरु तो का हिंडे तीर्थभुवनी, ते का सर्व तीर्थ हिंडत आहेत? तर कशासाठी हो? फक्त आपला सर्वांचा लोकानुग्रह करणे म्हणून. म्हणजे काय हो? लोकांचा उद्धार करण्यासाठी सर्व तीर्थ ज्याच्या चरणाजवळ आहेत तो स्वतः काय करतोय? सर्व तीर्थ फिरतोय. कोणासाठी? फक्त आपल्यासाठी, आपला उद्धार करण्यासाठी. मास चारी क्रमोणी तेथे, आले निवृत्ती संगमाते, दर्शन द्यावया भक्त लोकाते, पातले तया कुरवपुरा. 4 महिने तिथे राहून, कुठे? गिरीपर्वतावर राहून कुठे आले हो? नंतर भक्तांना दर्शन द्यायसाठी कुठं आले सद्गुरु? कुरवपुरा. कुरवपूर महाक्षेत्र, कृष्णा गंगा वाहे तीर, महिमा सांगता असे अपार, भूमंडळात दुर्लभ. आता कुरवपूर महाक्षेत्र, कुरवपूर पण काय आहे हो? महाक्षेत्र आहे. तिथे काय वाहते? कृष्णा गंगा नदी वाहतात. तिथं त्यांचा संगम आहे. महिमा सांगता असे अपार, कृष्णा गंगा वाहे तीर, महिमा सांगता असे अपार, भूमंडळात दुर्लभ. त्याचा महिमा सांगताना कसा आहे हो? अपार आहे. कुणाचा? कुरवपूर महाक्षेत्राचा. आणि तेही क्षेत्र कसं आहे हो? भूमंडळात दुर्लभ आहे. तेथील महिमा सांगता, विस्तार होईल बहुकथा, पुढे असे अखिल चरित, सांगेन ऐक एकचित्ते. आता तेथील काय महिमा आहे त्याची कथा काय हो? पुढे सांगतोय असं सिद्ध नामधारकाला म्हणतायत. आणि ते काय करा, आणि आपल्याला सुद्धा सर्व श्रोत्यांना सुद्धा सांगत आहेत की काय हो? ते सांगेन ऐक एकचित्ते. काय ऐका? एकचित्ताने ते ऐका. श्रीपाद राहिले कुरवपुरी, ख्याती जाहली भूमीवरी, प्रगट महिमा अपरंपरी, सांगता विस्तार असे देखा. श्रीवल्लभ कुठं राहिले व? कुरवपुरी राहिले. आणि त्यांची ख्याती कुठं झाली? सर्व जगामध्ये त्यांची काय झाली व? ख्याती झाली भूमीवरी, प्रकट महिमा अपरंपारी, सांगता विस्तार असे देखा. म्हणजे प्रकट रूपाने आले. सद्गुरूने आपल्या कार्याला काय केली? सुरुवात केली. आणि त्यांचा महिमा कुठं हो? पूर्ण भूमीवरी काय झाला? महिमा ख्याती झाली भूमीवरी. जे जन भजती भक्तीसी, सौख्य पावती अप्रयासी, लक्ष्मी कन्या पुत्रेशी, जे जे चिंतिले पावती. आता जे जे भजती भक्तीशी, सौख्य पावती अप्रयासी, काय मिळेल व त्यांना? जे जे त्यांचं काय करणार आहेत? भक्ती करणार आहेत भक्तिभावाने, त्यांना काय व? सौख्य मिळणार आहे. लक्ष्मी त्यांच्या घरी नांदणार आहे. कन्यापुत्र त्यांना होणार आहेत. जे 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 काय हो? माणूस काय मागतो? जे जे चिंतिले पावती म्हणजे काय हो? मनुष्याला काय हवं असतं? सुख, सौख्य. म्हणजे संसारात सौख्य, घरी लक्ष्मी, आणि काय हो? पुत्र आणि कन्या. हीच माणसाला काय असते हो? जीवनामध्ये अपेक्षा असते. तर सिद्ध काय सांगतात नामधारकाला? या काही लोक आपल्या ज्या काय इच्छा आकांक्षा आहेत त्या काय हो? जे जे चिंतले पावते, जे काय आपल्याला पाहिजे ते काय मिळतं तिथं कुरवपूर क्षेत्रामध्ये मिळतं. समस्त महिमा सांगावयासी, विस्तार होईल बहुवसी, नामधारका पर्येसी, सांगेन किंचित तुझा आता. आता नामधारकाला सिद्ध काय म्हणतायत? सगळा महिमा सांगणं काय नाहीये, शक्य नाहीये. त्याला खूप काय हो? विस्तार होईल बहुवसी, त्याचा विस्तार खूप मोठा आहे. तो काय करतो मी तुला थोडक्यात सांगतो. पुढे अवतार व्हावया गती,
सांगेन ऐका एक चित्ती, श्रीपाद कुरवपुरी असती, कार्याकारण पुढे असे. आता ते काय ते थोडक्यात तुला सांगतोय. आणि श्रीपाद श्रीवल्लभ कुठं होते हो? कुरवपुरी होते. आणि कार्याकारण पुढे काय घडलं, काय आहे ते, काय कार्याकारण पुढे असे सगळं काय आहे दिलेलं आहे. तो परमेश्वर कार्याकारण काय करतो? तीर्थ व्रत फिरतो. कुणासाठी? लोकानुग्रह करण्यासाठी. म्हणजे काय हो? लोकांचं कल्याण करण्यासाठी तो फिरत असतो. आपल्यासाठी तो फिरतो. अवतार व्हावया कारण, सांगेन त्याचे पूर्वकथन, वेदशास्त्र संपन्न, ब्राह्मण होता तया ग्रामी. आता अवतार व्हावया कारण, सद्गुरूंचा अवतार व्हायचं काय कारण आहे त्याचं एक पूर्वकथन आहे. वेदशास्त्र संपन्न एक ब्राह्मण होता त्या एका गावामध्ये. त्याची भार्या होती एक, नाम तियेचे अंबिका, सुशील आचार पती सेवका, महापुण्य सती देका. काय हो? त्याच्या पत्नीचं नाव काय होतं? अंबिका. सुशील आचार पती सेवका, महापुण्य सती देका. ती पण कशी होती हो? पतिव्रता होती. आणि महापुण्य सती देका. तिथे पुत्र होऊन मरती, पूर्वकर्म फळ अर्जिती, अनेक तीर्थ व्रत आचरती, तिने केली परियेसा. काय हो? तिला पुत्र व्हायचे, परंतु पुत्र होऊन काय व्हायचे हो? मरण पावायचे. तिला हे सर्व कशामुळे भोगावं लागत होतं? तर पूर्वकर्म फळ अर्जित तसं होतं. म्हणून तिनं काय हो? त्या दोघांनीही अनेक तीर्थ व्रत केली. ऐसे असता होणार गती, पुत्र जाहला मंदमती, माता स्नेह करी प्रीती, अपूर्व आपणासी म्हणोनी. आता असं होताच. ऐसे असता होणार गती, असं घडत असताना त्यांना काय हो? एक पुत्र झाला. आणि तो कसा होता हो? मंद. परंतु आईचं त्याच्यावरती काय होतं हो? अति प्रेम होतं. माता स्नेह करी प्रीती, अपूर्व आपणासी म्हणून. कारण तिला खूप दिवसातून काय झालं होतं हो? पुत्रप्राप्ती झालेली. म्हणून ती काय करत होती हो? खूप प्रेम करत होती. वर्धता मात्या पित्या घरी, विप्रात्मज वाढला अतिप्रीती करी, व्रतबंध करीती कुळाचारी, वेद्याभासी घालावया. आता तो कुठं जन्मलेला? तो असा करता करताच तो बालक काय हो? मोठा होत चाललेला. आणि कुळाचाराप्रमाणे त्याचं काय केलं जातं हो? मौंजी बंधन, व्रतबंध करती, वेदाभ्यास शिकवण्यासाठी त्याचं काय करतात हो? व्रतबंध करतात. तरी पण काय हो? विद्या नये तया कुमरा, मंदमती अज्ञान बहिरा, चिंता वाढे त्या द्विजवरा, म्हणे पुत्र मंदमती. आता त्याचे जे वडील होते ते कसे होते हो? खूप ज्ञानी होते. आणि त्या पुत्राला, त्या मुलाला काय हो? काहीच येत नव्हतं. विद्या नये तया कुमरा, मंदमती अज्ञान बहिरा. मग मुलाला काहीच येत नव्हतं विद्या. त्यामुळे काय हो? त्या ब्राह्मणांना काय हो? त्याच्या वडिलाला खूप चिंता वाटत होती की आपला मुलगा काय आहे? मंदमती. अनेक देव आराधोनी, पुत्र लादलो कष्टोनी, प्राचीन कर्म न सुटे म्हणून, चिंता करी अहोरात्र. मग त्याचे वडील काय हो करायला लागले? अहोरात्र चिंता करायला लागले. कारण अनेक देवांची आराधना त्यांनी केली होती. पुत्र व्हावा म्हणून अनेक कष्ट भोगली होती. परंतु ते म्हणायला काय म्हणत होते हो? आपलं प्राचीन कर्म न सुटे म्हणून चिंता करी अहोरात्र. आपलं कर्म सुटना, पूर्वकर्म आपलं काय असेल ते काय होईना, आपलं संपना. म्हणून काय हो? त्याचे वडील अहोरात्र काय करत होते? चिंता करत होते. अनेक परी शिकवी त्यासी, ताडन करी बहुवसी, दुःख होय त्या जननीशी, वर्जी आपुले पतिते. काय हो? त्याचे वडील खूप शिकवण्याचा त्याला प्रयत्न करत होते. आणि ताडण करी बहुवसी, ते सतत त्याला काय करत होते हो? अनेक प्रकारे मारून हाणून मारून शिकवण्याचा काय करत होते हो?
प्रयत्न करत होते. ते बघून आईला काय हो, खूप दुःख होय त्या जननीशी. वरजी आपुले पती ते तिनं काय केलं, आईनं काय केलं, आपल्या पतीचाच काय केला हो, त्याग केला. पतीशी म्हणे ते नारी, पुत्र नाही आमुचे घरी, कष्टे करुणी नाना परी, पोशिले एका बाळकासी. पतीशी काय म्हणते हो ती नारी, ती पत्नी काय म्हणते की कितीतरी कष्ट करून हा काय मिळालेला आहे, पुत्र मिळालेला आहे. विद्या नये वेद त्याशी, वाया मारुनी का कष्टशी, प्राचीन कर्म असे त्याशी, मूर्ख होऊनी उपजावे. आता त्याला विद्या येत नाही, मारून तर काय त्याला विद्या येणार आहे का? कष्ट करून एवढे त्याला मारून कष्ट देऊन काही उपयोग होणार आहे का? त्याचं जे कर्म आहे ते सुटणार नाही. त्याचं जे कर्म आहे की त्यानं मूर्ख होऊन उपजावे, त्यानुसारच तो काय जन्मलाय, मूर्ख जन्मलाय. त्याला मारून हाणून त्याला विद्या येऊ शकत नाही. आता जरी तुम्ही यासी, ताडण कराल अहिरणीशी, प्राण त्यजीन हा भरवंशी, म्हणून बोले पतीशी. काय म्हणाली ओ श्री, जर तुम्ही याला आता काय करचाल, सतत काय करचाल, मारचाल म्हणजे ताडण कराल अहिरणीशी, मी काय करीन, प्राण त्यजीन, म्हणून बोले पतीशी. स्त्रियेचे वचन ऐकोनी, विप्र राहिला निश्चिंत मनी, ऐसा काळ क्रमोनी, होते तया ग्रामात. स्त्रियेचं बोलणं ऐकून ब्राह्मण काय हो, म्हणजे पत्नीचं बोलणं ऐकून ब्राह्मण शांत झाला. त्यांनी त्याला शिकवणं बंद केलं आणि असंच त्यांचा काय हो काळ जात होता. आणि त्याच गावात ते काय करत होते व राहत होते. वर्तता पुढे तया स्थानी, विप्र पडला असमाधानी, दैव वसे करुणी, पंचत्व पावला परेसा. आता असे दिवस जात असताना काय हो, त्या ब्राह्मणाच्या अंतःकरणाला काय हो, खूप दुःख झालेलं. आणि तो काय होता हो, असमाधानानं काय हो, चिंतेनं व्याकुळ होऊन एक दिवस त्यानं काय केला हो, आपला प्राण दैववशे करुणी पंचत्व पावला, म्हणजे त्यानं काय ठेवला हो, देह ठेवला. पुत्रासहित ते नारी, होती ते कुरवपुरी, याचून आपुले उदर भरी, जीवित्व करी येणे परी. त्या पुत्राबरोबर काय होती ती, म्हणजे आई त्या पुत्राचा काय करत होती व सांभाळ करत होती. आणि त्या कुरवपुरी गावातच काय हो, आपलं पोट भरत होते. विप्रश्रियेचा कुमर देखा, विवाह योग्य झाला निका, निंदा करे ती सकळ लोक, मतिहीन म्हणून या. आता त्या ब्राह्मण स्त्रीचा तो मुलगा मोठा झाला होता, लग्नाच्या वयाला आला तर, आणि विवाह योग्य झाला, परंतु काय हो, सगळे लोक त्याची काय करायचे हो, निंदा. का हो, कारण हुशार ब्राह्मणाचा पुत्र, पण तो कसा होता, मतिहीन, मतिमंद, म्हणून सगळे काय करायचे हो, त्याला हिनवायचे, त्याची निंदा करायचे. कन्या न देती त्यासी कोणी, समस्त करीती दूषणी, म्हणती शुष्क वाहे का पाणी, उदर भरी येणे विधी. त्याला काय हो म्हणायचे, त्याला कोणी मुलगी देत नव्हतं लग्नाला. सगळेजण त्याचं काय करायचे व दूषण करायचे. का हो, कारण तो पाणी भरून, दुसऱ्याच्या घरी पाणी भरून काय करायचं हो, आपलं पोट भरायचा. समस्त ब्राह्मण म्हणती त्यासी, दगडा परी जन्मलासी, लांछन आणिले वंशासी, अरे मूर्खा कुलनाशका. समस्त ब्राह्मण म्हणती त्यासी, सगळे ब्राह्मण काय हो त्याला म्हणायचे, दगडा सारखा जन्मलाय, वंशाला काय आणलंस तू, लांछन आणलंस, अरे मूर्खा कुलनाशका, असं काय हो त्या मुलाला सर्वजण म्हणायचे. तुझ्या पितयाचा आचार, ख्याती असे चारी राष्ट्र, जाणे वेद धर्मशास्त्र, त्याचे पोटी तू जन्मलासी. अरे तुझे वडील किती श्रेष्ठ, चारी राष्ट्रामध्ये त्यांची काय होती, ख्याती होती, काय त्यांचं आचरण होतं, सगळ्या वेद धर्मशास्त्राचं काय हो त्यांना ज्ञान होतं, आणि त्याच्या पोटी तू जन्मला, असला मूर्ख, असं कोण हो सगळे म्हणायचे. बोल आणिला तू पितयासी, घातले पितृत्व अधोगतीशी, भिक्षा मागोनी उदर भरसी, लाज नाही कैसी तुझ. सगळेजण बोलायचे काय हो,
तू वडिलांच्या नावाला काय आणलं व काळीमा फसला. तू आपले पितृत्व अधोगतीला घालवलेस. भिक्षा मागून पोट भरताना तुला लाज नाही वाटत? जन्मोनी तू संसारी, काय करावे पशुत्वापरी, अथवा गंगा प्रवेश करी. जन्मोनी वाया म्हणती लोक. लोक जगून देत नाहीत का हो? त्याला काय म्हणायला लागले? तू या संसारात राहून तुझा काही उपयोग नाही. पशुप्रमाणे काय करतोय तू? राहतोय, जीवन जगतोय. एक ब्राह्मण असून भिक्षा मागून खातोयस. त्यापेक्षा तू काय कर? गंगा प्रवेश कर. तुझं जिवंत राहून काहीही उपयोग नाही असे काय म्हणायचे हो? लोक म्हणायचे. ऐसे ऐकोनी ब्रह्मचारी, दुःख करी नाना परी, मातेशी म्हणतसे अवसरी, प्राण त्यजीन आपुला. लोकांचं एवढं काळजाला भिडण्यासारखं बोलणं ऐकून त्या बाळाला सुद्धा काय व्हायचं, म्हणजे त्या ब्राह्मणाच्या पुत्राला पण काय हो, खूप दुःख व्हायचं. आणि तो आईला म्हणायचा की काय हो, मला तर आता जीव देऊ वाटलाय. प्राण त्यजीन आपुला, निंदा करती सकळ मज, असोनी देह कवण काज, पोसू न शके माते तुझ, जाईन अरण्य वासासी. सगळे लोक माझी निंदा करतायत, मी तुझं साधं पोट पण भरू शकत नाही. आता मला असं वाटतंय की मी काय अरण्यात निघून जावं. ऐकोनी पुत्राचे वचन, माता करी अति चिंतन, शोक करी अति गहन, प्रलापितसे ते नारी. आता पुत्राचं हे बोलणं ऐकून आईला खूप दुःख होऊन ती गैवरून काय हो रडत असे, दुःख करत होते. तिला अति दुःख झालं होतं. माता सूत दुःख करीत, गेली गंगा प्रवाहात, तेथे देखिले जगत भरित, श्रीपाद यती स्नान करिता. आता ही आई आणि मुलगा अखंड दुःख करत कुठं गेली हो? गंगा प्रवाहात गेली. आणि तिथं त्यांनी कोणाला पाहिलं हो? सद्गुरू श्रीपाद श्री वल्लभांना पाहिलं. आंघोळ करत होते ते तिथे. श्रीपाद यती स्नान करिता, जाऊनी दोघे लागती चरणी, विनविती कर जोडुनी, वासना असे आमुचे मनी, प्राण त्यजू गंगेत. काय ओसा म्हणतात? सद्गुरूंच्या चरणावर डोकं ठेवून दोघं जण विनंती करतात आणि सांगतात श्रीपाद श्री वल्लभांना, आमच्या मनात काय आहे, आता इच्छा आहे की आम्ही काय करू, आता ह्या गंगेमध्ये प्राण त्यागू अशी आमची इच्छा आहे. प्राण देऊ अशी काय आहे आमची इच्छा आहे. निरोप द्यावाजी आम्हासी, सद्गती व्हावया कारणासी, आत्महत्या महादोषी, म्हणून विनवितो कृपा सिंधू. काय हो म्हणतात? कृपा सिंधू आम्हाला काय द्या, निरोप द्या. कारण का हो? आम्हाला आशीर्वाद द्या की आम्हाला सद्गती प्राप्त व्हावी. कारण आम्ही काय करायला चाललोय? आत्महत्या करायला चाललोय. आणि आत्महत्या करायला चाललोय हे काय आहे? आत्महत्या करणं हे काय आहे? महापाप आहे. ह्या महापापातून आम्हाला मुक्तता मिळून आम्हाला सद्गती मिळावी म्हणून आम्ही तुमचं काय धरलेत? चरण धरलेत आम्ही, म्हणून तुम्हाला विचारतोय. ऐकोनी विप्रश्रियेचे वचन, पुस्ती श्रीपाद कृपा करुण, काय संकटी तुमचे म्हण, तेजिने प्राण कवण्या गुणे. ऐकोनी विप्रश्रियेचे वचन, तिचे वचन ऐकून श्रीपाद कृपा करून काय विचारतात, काय हो, काय संकट आहे तुमच्यावरती म्हणून प्राण त्याजायला चाललाय? काय कारणास्तव तुम्ही काय हो प्राण द्यायला चाललाय मला सांगा. विप्रश्री तये वेळा, सांगती झाली दुःखा सकळा, म्हणे स्वामी भक्त वत्सला, तारावे आम्हा बाळकासी. त्यावेळेस ब्राह्मणश्री काय हो म्हणते, सगळं त्यांचं दुःख त्यांचं श्रीपाद श्री वल्लभांना सांगते आणि म्हणते, काय म्हणते हो, आमचा काय करावा, आम्हाला तारा आता यातून, या दुःखातून आमचं काय करा, या दुःखातून आम्हाला सोडवा. पुत्राविने कष्टले भारी, अनेक तीर्थे पादचारी, केली व्रते पूजा करी, सकळ ही देव आराधले. पुत्रासाठी काय हो, आम्ही खूप कष्ट केले, अनेक तीर्थे म्हणजे पायी अनेक तीर्थे केली, अनेक व्रत पूजा केली आणि सगळे देवांची आराधना केली. व्रते उपवास सांगू किती, करते झाले अपरिमिती, झाला पुत्र हा दुर्मती, निंदा करती सकळ जन. आता व्रत उपवास तर किती केले, काय सांगू देवा तुला.
नाही तिथलं देवदेव केला, सगळं केलं आणि हा एवढं सगळं करून असा हा मंदमती पुत्र जन्माला आलाय. सगळे जण काय करतायत हो, निंदा करतायत आमची. वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण, त्याचे पोटी जन्मला हा हीन मंदमती दुरात्मा. माझे पती खूप वेदशास्त्र संपन्न होते आणि त्या वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होते आणि त्यांच्या पोटी हा असा मंदमती पुत्र जन्मला. कृपा करेगा श्रीपाद यती, जन्मोजन्मी ऐसी गती, पुत्र न व्हावा मंदमती, ऐसा पदार्थ सांगा मज. काय हो म्हणते ती विप्रश्री, म्हणते की मला असा काहीतरी उपाय सांगा की परत जर मला जन्म मिळाला तर असा मंदमती पुत्र मला होणार नाही, असा काहीतरी उपाय सांगा. कृपा सागर दैन्य हरण, म्हणून धरिले तुझे चरण, शरणागता करावया रक्षण, आलासी स्वामी कृपा सिंधू. आता कृपा सागर दैन्य हरण, म्हणून धरिले तुझे चरण, शरणागता करावया रक्षण, आलासी स्वामी कृपा सिंधू. तुम्ही काय आहात? शरणागता, जो शरण येईल त्याचं रक्षण करणारे तुम्हीच आहात. म्हणून तुम्ही काय आलात? आमचं रक्षण करण्यासाठी तुम्ही इथे आलात. म्हणून तुमचे आम्ही काय धरलेत? चरण धरलेत. जन्मोनिया संसारी, कष्ट केले नाना परी, न देखेची सौख्य कुसरी, व्याले पुत्र न राहती. वाचून संसारी जन्माला जेव्हापासून काय हो या संसारात आलोय तेव्हापासून कष्टच आहेत. काय, जेव्हापासून लग्न झालंय तेव्हापासून काय हो, खूप मुलांना जन्म दिला परंतु एकही मुलगा वाचला नाही. आणि वाचला तो कसा हो? मंदमती. वाचोनिया हा एक सूत, शेळीच्या गळा स्तन लोंबत, वृता जन्म झाला म्हणत, विनवतेसे श्री सद्गुरुशी. बघा, वाचोनी हा मुलगा राहिला, वाचला, परंतु कसा हो? शेळीच्या गळास्थन लोंब. बघा, शेळीच्या गळ्याला बघा त्या गंडमाळा असतात, त्याचा काही उपयोग नसतो, व्यर्थच असतात त्या. तशा पद्धतीनं माझ्या मुलाचा जन्म आहे असं कोणवती ब्राह्मण श्री म्हणते. देवा आता ऐसे करणे, पुढील जन्मी मनुष्यपणे, पूज्यमान पुत्र पावणे, जैसा तू पूज्य जगत्रयासी. काय मागणे बघा, काय म्हणाली होती विप्रश्री की देवा असं कर, पुढल्या जन्मी मला मनुष्य जन्म दे आणि त्या मनुष्य जन्मामध्ये तुझ्यासारखा पुत्र म्हणजे सगळ्या जगाचा उद्धार करणारा पुत्र माझ्या पोटी काय व्हावा, जन्म घ्यावा, असा काय दे मला वर दे. सकळ लोक त्यास वंदिती, ऐसा पुत्र होणार गती, उपाव सांगा श्री सद्गुरु यती, म्हणून चरणी लागली. सकळ लोक त्याला काय करतील? वंदन करतील. ऐसा पुत्र मला द्या आणि असा पुत्र जन्मावा म्हणून मला काय सांगा, उपाय सांगा, म्हणून काय लागली? चरणी लागली. त्याचेने माते उद्धार गती, नव्हे मागुती पुनरावृत्ती, पितरा सकळा स्वर्ग प्राप्ती, लादे ऐसे निरोपावे. त्याचेने माते, त्याच्या जन्माने काय हो आम्हा सर्वांची काय व्हावी, आम्हाला सर्वांना उद्धारगती मिळावी, नव्हे परत आम्ही जन्माला येऊ नये असा आम्हाला पुत्र पोटी जन्माला द्या, माझे सगळे पितर स्वर्गप्राप्ती होतील असं काय द्या मला, असा मला पुत्र द्या. वासना असे माझ्या मणी, पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी, बाळपणीच पाहेन नयनी, पूज्यमान समस्तासी. माझ्या मनीची वासना काय आहे? पुत्र व्हावा. कसा? ब्रह्मज्ञानी व्हावा. आणि लहानपणीच त्याला काय माझ्या नयनाने पाहावं आणि तो काय हो समस्ताला कसा असावा? पूज्यमान असावा. श्रीपाद ऐकोनी तिचे वचन, सांगती भक्ती कृपा करुण, करी वो ईश्वर आराधन, पुत्र होईल श्रीहरी ऐसा. श्रीपाद काय हो तिचं वचन ऐकून कृपा करून तिला काय सांगतात हो, तू काय कर, ईश्वर आराधन कर, जेणेकरून तुला पुत्र होईल श्रीहरी. तुला काय होईल? श्रीहरीचा पुत्र होईल, परमेश्वरासारखा तुला पुत्र होईल. गवळणीचे घरी दे का, कृष्ण उपाजला जो कारणिका, व्रत केले गवळणी ऐका, ईश्वराची आराधना.
गवळणीच्या घरी काय केलं? कृष्ण काय हो, कृष्णाने जन्म घेतला. आता ते व्रत कुणी केलेलं? त्या गवळणीनं केलेलं. ती ईश्वराची आराधना केलेली. तैसा आराधी तू ईश्वर, पुत्र पावशी हा निर्धार, तुझ्या मनी आशा भार, लादशी म्हणती श्रीपाद यती. काय म्हणता तो परमेश्वरच आहे, जो मागेल तो देतो. तो काय म्हणाला? श्रीपाश्री काय म्हणाले? तैसा आराधी तू ईश्वर, तसा ईश्वर तू, तशा ईश्वराची तू काय कर? आराधना कर. तुला तसा पुत्र पावणार म्हणजे मिळणार, म्हणजे मिळणार. तुझ्या मनी आशा भार, तुझ्या मनामध्ये जशा पद्धतीची कल्पना आहे पुत्राविषयीची, तसा पुत्र तुला काय होईल? प्राप्त होईल. विप्रश्री म्हणे तयावेळी, व्रत कैसे केले ते गवळी, कैसा पूजिला चंद्रमौळी, विस्तारावे मजप्रती. ती विप्रश्री काय म्हणते हो? हात जोडून काय म्हणते हो? त्या गवळणीनं कोणतं व्रत केलं? कोणता? कैसा पूजिला चंद्रमौळी. मला काय करा? हे सगळं विस्तार करून सांगा. तैसेचे व्रत करीन आपण, म्हणोनी लागतसे चरणा, कृपामूर्ती श्री सद्गुरु राणा, सांगता झाला तय वेळी. तैसेचं व्रत काय म्हणले? करीन, मी करीन. आणि तसंच व्रत त्या गवळणीने जसं व्रत केलं तसंच व्रत मी करीन. आणि तुम्ही काय करा मला ते सांगा. आता तिचं बोलणं ऐकून काय हो, सद्गुरू काय करायला लागले? तिला सांगायला लागले. श्री म्हणती श्रीपाद तियेसी, ईश्वर पूजी वो तू प्रदोषी, मंदवारी विशेषी, पूजा करी भक्तीने. पूजा देखिली गवळीनी, विस्तार असे स्कंद पुराणी, सांगेन कथा ऐक सगुणी, म्हणती श्री सद्गुरू तियेसी. काय म्हणतात? श्रीपाद श्री काय म्हणतात की तू पण काय कर, मी जी कथेमध्ये जे सांगतोय त्या ईश्वराची काय कर, तू आराधना कर, भक्ती कर. आणि त्या गवळणीनं कोणती पूजा बघितली ह्याची कथा कुठं आहे? स्कंद पुराणे आहे. ती कथा काय करतो तुला सांगतो, असं सद्गुरू तिला म्हणतात. ऐकोनी सद्गुरूचे वचना, संतोषली विप्रांगणा, जाऊनी लागे श्री सद्गुरू चरणा, विनवितसे तैवेळी. काय हो, सद्गुरूंचं वचन ऐकून ती काय हो, विप्रश्री काय हो, समर्थांच्या चरणावरती चरणाचं दर्शन घेत काय हो, विनंती करू लागली. आता पुढील भागात आपण बघूया.